जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टच्या मोतीबाग कंबर तलावजवळ पत्रकार भवन चौक या ठिकाणी व जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ या ठिकाणी अनेक अतिक्रमण करून अवैध व्यवसाय सुरू आहेत। या ठिकाणी सद्गुरू एंटरप्राइजेस व शुभम पब्लिसिटी या दोन ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीने कुमार करजगी, सुरेंद्र कर्णिक व सोमनाथ करजगी यांच्या बोगस कागदपत्रांवर महानगरपालिकेतील उपायुक्त आशिष लोकरे व ज्युनियर इंजिनियर विक्रमसिंह पाटील या सर्वांनी संगनमताने ट्रस्टच्या जागेवर 16 बोगस होर्डिंग्स परवाने घेतलेले आहेत। विशेष म्हणजे ही सर्व अतिक्रमणे ट्रस्टने महानगरपालिकेस उड्डाणपुलासाठी दिलेल्या जागेमध्ये केलेली आहेत। 30 मे 2026 रोजी सकाळी सचिव डॉक्टर संदीप आडके व सभासद हे वरील जागेतील अतिक्रमण बघण्यासाठी गेले असता प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटरच्या सदीक्षा व तुकाराम मस्के यांनी या सर्वांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। हे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून ट्रस्टच्या जागेमध्ये बेकायदा राहत आहेत। तसेच येथील यशराज लॉन्स, यशराज मोटर्स, रुमाकार वर्ल्ड अशा जुन्या कार विक्रेते आणि इतर व्यावसायिकांनी सुद्धा या सर्वांना दमदाटी करून या जागेची कागदपत्रे आमच्याकडे आहेत, आम्ही इथून जाणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा अशा अर्वाच्य भाषेत दमदाटी केली। त्यानंतर डॉक्टर आडके 112 नंबरवर डायल करून पोलिसांची मदत मागवली। पोलिसांनी सुद्धा या सर्व अतिक्रमणधारकांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले असता फक्त ब्रह्मकुमारीचे सदीक्षा आणि तुकाराम मस्के आले। त्यांनी पोलीस आयुक्तालयातून फोन आला आहे असे तेथील ठाणे अंमलदारांना सांगून आपला मोबाईल त्यांना दिला। त्यामुळे डॉक्टर संदीप आडके यांची तक्रार नोंद करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली। त्यानंतर काही वेळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बनगर हे तिथे आले आणि त्यांनी आम्हाला पोलीस तक्रार देऊ नका, अन्यथा तुमच्या विरोधातच जमावबंदीची तक्रार दाखल करू आणि नंतर तुम्हाला त्रास होईल अशी धमकी दिली। जवळपास 2 तास ट्रस्टच्या अनेक वयोवृद्धांना तक्रार न घेता तिथे बसावे लागले। नंतर 2 दिवसांनी सर्व संबंधित आरोपींना बोलावून कागदपत्रांची तपासणी करून तुमची तक्रार दाखल करून घेऊ असे सांगून पाठवून दिले। अशा आशयाची तक्रार डॉक्टर संदीप आडके यांनी 11 मे 2026ला आणि त्याआधी सुद्धा दिलेली असता त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही। मागील 4 वर्षात अशाच पद्धतीने फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांनी जुनी मिल कंपाऊंड येथील ट्रस्टच्या जागेतील अनधिकृत सर्कस, फूड फेस्टिवल, एक्झिबिशन याबाबतीत कोणतीही तक्रार नोंदवून घेतली नाही। त्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर करून जामिनावर बाहेर असलेल्या कुमार करजगी त्याच्या सर्व हस्तकांना या अवैध कामात मदत केल्याबद्दल सर्व संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, कुमार करजगी यांचा जामीन रद्द करावा याबाबत पोलीस आयुक्तांना जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांनी 25 जून 2026 रोजी निवेदन देऊन परिस्थितीचे गांभीर्याची कल्पना दिली। यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर यापुढे या गोष्टी मुख्यमंत्र्यांपर्यंत नेल्या जातील आणि मोठ्या स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे सांगितले। कोण बोलायचं नाही, तुम्ही कुठला हात लावला? आंबे गेलं स्वतः बघितलं, आता बघितलं आम्ही काय हात लावला? आता मी समोर गेलता अरे हे संस्था आध्यात्मिक संस्था तुम्ही कोण विचारणार आम्हाला? आध्यात्मिक संस्था आम्हाला पोलीस विचारू द्या, आम्हाला तुम्ही विचारायचं संबंध नाही। 2 मिनिटात कागद दाखवायचं नाही तर खाली करायचं। तुम्ही दाखवा, तुमच्याकडे काय प्रूफ आहेत? एक मिनिट काय हिने दाखवा, तुम्ही दाखवणार का? काय तुम्ही आम्हाला दाखवलं ना? आम्हाला दाखवायचं का ना? आमचं आम्ही बघू। तुम्ही कोर्टाने डायरेक्ट नोटीस काढा, आम्हाला काय उत्तर द्यायचं आम्ही कोर्टात देऊ। कोण दादा? तुम्हाला सांगतो, आम्हाला काय उत्तर द्यायचं आम्ही कोर्टाला जाऊ। कोर्टाचा संबंध नाही, काय कोर्टाचा संबंध नाही? तुम्ही आतापर्यंत आलाय का? 10 वर्ष झाले। आमची मर्जी आहे। आमची मर्जी म्हणजे आमची तुम्ही 10 वर्ष आम्ही इथं राहून तुम्ही आता येता आमची जागा म्हणता म्हणजे काय अर्थ आहे? अर्थ व्यर्थ मला सांगू नका, नीट बोलायचा। नीट बोलायचं नाही, तुम्ही नीट बोलायचं। प्रतिष्ठित तुम्ही आमच्या जागेत आला, इथून बाहेर हाकलून काढेल, लक्षात ठेवा। हिम्मत असेल तर बोला। आमच्या घरात तिथं का आला तुम्ही सांगा? गेटच्या आत का आला? तुमचं नाही, आमचं हे, आम्ही इथं राहतोय। ठीक आहे, उगा काहीतरी बोलला दुसऱ्याच्या घरात बोलवा ना पोलिस। तुम्ही आमच्या घरात तिथे गेट आला का? का आला तुम्ही इथं मला सांगा? कशा ताब्यात घेताय तुम्ही? कोर्टाची ऑर्डर दाखवा, कशा ताब्यात घेताय? तुम्ही कुणाच्या घरात झालं आणि माझं घर म्हणून ताब्यात घ्याल, असं चालतंय का? दुसऱ्याच्या घरात जाऊन दुसऱ्याचं घर तुम्ही कुठं होता आतापर्यंत? आम्ही इथं राहतोय, 10 वर्ष झालं आम्ही इथं राहतोय। तुम्ही आवाज करायचा नाही, गेटच्या बाहेर जायचं, बोलायचं, कंपाऊंड मध्ये
आमची जागा आहे तुम्ही आमची जागा आहे दुसऱ्याच्या घरात जाऊन तुम्ही म्हणताय काय आमची जागा आहे काय जागा तुमची आमची जागा आहे. तुम्ही कोर्टाकडून घ्या तुम्ही तुमची जागा जागा तुम्ही दाखवा तुम्ही कोर्टाकडून जागा घ्या हो. आम्ही इथं राहतोय पण आमची जागा आहे. हा, लक्षात ठेवा तुम्ही कुठं राहता उद्या? तुम्हाला कुणी आम्हाला येऊ शकतं तुमची जागा दाखवा म्हणून मी दादांना कॉल लावते काय? कॉल काय लावायचं बोलायचं का नाही. आपण? बोलून हा, घ्यायचं इथं बोलून घेते कागदपत्र पाहिजे 5 नाही नाही एक मिनिटाची मिनिट मुदत काय देतो आपण बोलून घ्यायचं त्याने बोलू द्या मी. बांधकाम तुम्हाला काय permission करायचं आहे करा. का? कोण बांधकाम दादा? आम्ही कोण बोलवणार बांधकाम परमिशन आहे कुठला का? दादा कुणाला तुम्ही कोण विचारणार आहे बांधकाम हा? परमिशन तुम्ही काय कॉर्पोरेशन कडून आलाय का बांधकाम परमिशन बांधकाम कॉर्पोरेशन विचार तुम्ही कोण विचारणार मालक कोण आहे. मालक आहे? मालक आहे हो आम्ही. अरे मालक 10 हे वर्ष बांधकामात तुम्ही तुम्ही मालक. तुमचं. बोलवतो आम्ही. तुम्ही झोपला मग तुम्ही जागा होऊन नंतर आमची आता आला मर्जी. काय जागा? हो, आमची मर्जी. हो, अजिबात चालणार नाही तसं 10 वर्ष. हो, आलो. काय? सांगा. आलो म्हणजे जाऊन सांगा कुणाला आलो. सांगायचं घरी जाचाल माझं घर तुम्ही जाता म्हणता कोणाच्या बी घरी काय? तुम्ही जाता कोणाच्या बी घरी आणि आम्ही नाटक इथं करता. राहतोय 10 वर्ष. मग 10 वर्ष 10 वर्ष आम्ही काय झालं? उपकार केला का? 10 वर्ष तुम्ही राहील केलं तुम्ही. 10 वर्ष राहिलं म्हणजे उपकार केला का? काय उपकार केला का? तुम्ही उपकार केला का? कुठे बांधता तुम्ही? आम्ही 10 वर्ष राहिलो म्हणताय. कंपाऊंडच्या बाहेर जायचं असतं तुम्ही असं बोलू तुम्ही नका. बोलू नका. काय? तुम्ही बोलू नका. कळलं का? उगा काहीतरी बोलायचं हेच आपलं आपली काय बी करायचं आमच्याकडे काय? आम्हाला दंडभेद सगळं हे आहे. दंडपीठ सोडून द्या हो काला खात नंतर दंड सांगायला लागलाय नीट बोलायचं ए, दंड म्हणजे काय दंड म्हणजे काय हो बाई? तुम्ही मध्ये पडायचं नाही. इकडे बोलू नको. दंड म्हणजे काय दंड म्हणजे काय? मला मारायचं दंड म्हणजे काय ते बोलले हो दंड अरे ते अरे तुला काय बोलतो? तू बोलणार आहे, तू बोलला अगोदर दंड बोलला अगोदर मी दंड बोललो नाही लक्षात ठेवायचं दंड बोललो नाही घरातून आम्हाला तू कोण विचारलाय कागद दाखवणार माझी जागा आहे. माझी जागा आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.